गरिबांना मेहनत करायची, इन्व्हेस्टमेंट करायची आणि सच्चाईनं जगत असेल ना तर भीक मागायची त्यांच्याकडे, तेव्हा ते आपल्याला भीक घालणार. आणि कशा प्रकारे सच्चाईनं जगू देणार आहेत? नाही देत जगू. लय उतारे टाकतात, वाईट मार्गावर, वाम मार्गावर जाण्यासाठी लय उतारे टाकतात, लय उतारे टाकतात आणि जातात काय काय लोक वाम मार्गावर त्याला कंटाळून. पण आमच्यासारखी नाही जाणार, आमच्यासारखे नाही जाणार, एवढं त्याला सांगते मी. तुला कमी शिकलेली जास्त पैसा कसे कमवतात ना ते तुला दाखवते मी. हे तुझे 3 सब्जेक्ट होते ना त्या अख्ख्या जगभर गाजत होते, कळलं? तुझ्या राज्यावर, त्याच्यावर तू राजा राणी बनली आणि हे पब्लिकला शिकवलं. हे इंजेक्शन देऊन वादविवाद घातलेस, हां, ही कामं दिलीस तुझ्या अष्टप्रधान मंडळाला. हां, अष्टप्रधान मंडळ पण सामील आहे ना त्याच्यामध्ये, कायदाही सामील आहे की नाही? सगळेच सामील आहेत तुम्ही. मग गरिबाचं राहू दे ना, कशाला लुटता? गरिबाचं जे काही असेल ना त्याच्यावर कशाला, त्याचं का लुटायला येतात? तुम्हाला काही कमी आहे का? नाही, भरपूर आहे, पण तुम्ही दाखवत नाही. कारण तुम्ही लुटारू आहेत. दाखवलंत ना तर काय होईल? लोक तुम्हाला विचारतील कुठून कमवून आणलं, तर आम्ही सांगणार हे सगळे 3 पार्ट उचलून कमवून आणलं, म्हणून विकून खाता की नाही? हे जे तुम्हाला दिसतंय हे सच्चाईच आहे. हे विकून खाल्लं गेलं का? नाही. तर लुटायला कोण आलं? ही बेरडीन आली, वर बसलेली कविता वाघमारे आली. ही केसेस टाकते सगळ्यांवर, तिला हे लुटायचं आणि तिला राजाराणीनं चढवून दिले. आणि तो मुलगा तिच्या नवऱ्याचा चढतो. इंजेक्शन घेतलंय त्यानं प्रशांत देवळेकरचं. आता प्रशांत देवळेकर हे नाव दिल्यावर प्रशांत देवळेकरच ना जबरदस्तीनं कॉलर पकडून लग्न करायला आली. काय रे, कधी लग्न करतोस? आई झवाड्या मादरचोत केलं. नांदली नाही ना, म्हणून सांगते. कायदा तुमचाच आहे ना, कसा त्या प्रशांत देवळेकरच्या बाजूने येणार? मग प्रशांत देवळेकरला अटक का केली हल्ली? त्याला मारलं का मारलं तुम्ही? हिला मारायचं. हिच्याकडून तुम्हाला हप्ता जातो. ही राजा राणीचं माणूस आहे. मग प्रशांत देवळेकर अनाथ आहे की नाही? महेश देवळेकर अनाथ आहे की नाही? मग मीही अनाथ आहे, सुषमा देवळेकर. आम्हाला या लोकांनी नाव दिले, आम्ही ना राजा राणीनं आम्हाला नाव दिले. आम्हाला आईबापच नाही माहिती कोण आहे. आमच्याकडे इंजेक्शनचे ह्यांच्यासारखे DNA आहेत हातापायाला. आम्ही यांची मुलं आहोत का? हे आम्हाला काय अधिकार देतात का? नाही. सगळ्याचा हिशोब घेतात. ह्या मुलीला का चढवून दिलं त्यांनी त्यावेळेला? का तिने इंजेक्शन घ्यायचं प्रशांत देवळेकरचं? तिचा नवरा कोण बघितला? तिचा मुलगा आहे तसाच आहे की नाही? हा कायदा साबित का नाही करत? ही आमच्यावर हिचा मुलगानेही का चढते? हिने चढू नये. ह्या देवळेकरनीनं आणि देवळेकरांना पण आमच्यावर चढू नये आणि कायद्यानं आम्हाला मारू नये, कायद्यानं केसेस टाकू नये.